गुड आफ्टरनून एव्हरीवन, वेलकम टू होम विथ फ्लेवर चॅनल। आज मी बनवणार आहे मोड आल्या मुगाची भाजी किंवा आमटी। ही भाजी बनवण्यासाठी आपल्याला पॅन गरम करून घ्यायचं आहे। पॅन गरम झाला की त्यात तेल टाकायचं। तेल गरम झालं की राई जिरं टाकून त्याला छान तडतडू द्यायचं आहे। त्यानंतर यात आपल्याला कढीपत्ता आणि कांदा टाकायचा आहे। इथे कांद्याला आपल्याला छान लाल होईस्तोवर भाजून घ्यायचं आहे। तुम्ही इथे बघू शकता मी कांद्याला छान भाजून घेते आहे। त्यानंतर यात आपल्याला अद्रक, लसूण, मिरची, टोमॅटो याची पेस्ट टाकायची आहे। बऱ्याच लहान मुलांना टोमॅटो आवडत नाही आणि मुलं जेवत नाही, त्यामुळे जर तुम्ही पेस्ट करून टाकली तर मुलं इझिली खातील आणि चवही खूप छान लागते। त्यानंतर ही पेस्ट आपल्याला छान भाजून घ्यायची आहे। त्यानंतर यात आपल्याला आपले रोजचे मसाले टाकायचे आहे, जसे की लाल तिखट, हळद, धने पावडर। तुम्ही तिखट कमी जास्त करू शकता। जर तुम्हाला जास्त तिखट हवं असेल तर तुम्ही तिखटाची क्वांटिटी वाढवू शकता। त्यानंतर यात आपल्याला काळा मसाला टाकायचा आहे। जर तुमच्याकडे काळा मसाला नसेल तर तुम्ही गरम मसाला पण टाकू शकता। त्यानंतर हे मसाले आपल्याला छान भाजून घ्यायचे आहे। त्यानंतर यात आपल्याला हिंग टाकायचं आहे। हिंगही आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर यात आपण थोडीशी कोथिंबीर टाकणार आहे। फोडणीमध्ये जर कोथिंबीर टाकली तर चव ही खूप छान येते। त्यानंतर आता हा मसाला जळू नये म्हणून आपण त्यात थोडं पाणी टाकून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे आपल्याला मसाला हा बनवून घ्यायचा आहे। त्यानंतर यात आपण आता मोड आलेले मूग टाकूया। मूग टाकले की मूग आणि मसाला याला छान मिक्स करून घ्यायचा आहे। तुम्ही इथे बघू शकता मी मूग आणि मसाल्याला छान मिक्स करून घेतलेला आहे। त्यानंतर यात आपल्याला पाणी टाकायचं आहे। जर तुम्हाला ओली भाजी पाहिजे नसेल तर तुम्ही थोडं पाणी टाका। जर तुम्हाला रसरशीत रस्सेदार भाजी पाहिजे नसेल तर जास्त पाणी टाका आणि जर तुम्हाला थोडी सुकी भाजी हवी असेल तर अगदी 2 ते 3 चमचे पाणी टाकून भाजी ही वाफेवर शिजवून घ्यायची आहे। त्यानंतर मी भाजीवर झाकण ठेवलं आहे आणि झाकणावर पाणी टाकलं आहे। अशा प्रकारे ही भाजी मी वाफेवर शिजवून घेणार आहे। 10 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता मूग हे थोडे शिजलेले आहे आणि थोडे कच्चे आहे। या स्टेजला आपण यात चवीपुरते मीठ टाकणार आहोत आणि भाजी एकदा छान मिक्स करून घेणार आहोत आणि पुन्हा झाकण ठेवून 10 मिनिटं आपण त्याला शिजवून घेणार आहोत। जर तुम्ही कच्चे मूग भाजी करायला घेतले तर ही भाजी शिजायला 20 मिनिटं लागतात। अदरवाईज तुम्ही 2 ते 3 शिट्ट्या काढून आधी मूग शिजवून घेऊ शकता आणि नंतर सेम प्रोसेसने भाजीही बनवू शकता। इथे तुम्ही बघू शकता आपली भाजी ही रेडी आहे। त्यानंतर यात आपल्याला कोथिंबीर टाकायचं आहे आणि गॅस बंद करायचा आहे। अशा प्रकारे आपली मुगाची भाजी किंवा आमटी रेडी आहे। ही तुम्ही चपाती, भात किंवा पराठ्यांसोबत पण खाऊ शकता आणि मुलांना खूप आवडेल। तुम्हीही करून बघा आणि कमेंट बॉक्समध्ये कळवा कशी झाली ते आणि माझ्या चॅनलला नक्की